अमरावती रिंग रोड परिसरातील जकात नाका, कठोर बुद्रुक या भागात वाढत्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तीव्र दुर्गंधी पसरली असून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांमार्फत आजूबाजूच्या परिसरातील कचरा याच ठिकाणी टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. साचलेल्या कचऱ्यावर भटके प्राणी अन्न शोधत असल्याने ते प्लास्टिक खात असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून येथून शाळकरी मुलांच्या बसेस, ट्रक तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलाय. तसेच रात्रीच्या वेळी डिवायडर स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहन चालकांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे डिवायडर जवळ स्ट्रीट लाईट बसवाव्यात, रस्त्याच्या मध्यभागी रेडियन स्टिकर लावून दृश्यता वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत जकात नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं. साचलेला कचरा तातडीने साफ करावा, रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करून वाहतुकीस सुरक्षित बनवावे आणि परिसरात पर्याप्त प्रकाश योजना कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आंदोलनात सागर महल्ले, पार्थ मोहोड, अर्जुन युनाते, किरण महल्ले, श्याम बहाले, वंदत महल्ले, क्षितेश नेवाने, बंटी खंडारे यांच्यासह असंख्य युवक उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय. प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती.